पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय ग वहिनी, काय हे? हिचा आहार म्हणावा की चेष्टा? तुम्हा सर्वांचं जेवण एकीकडे आणि हिचं एकीकडे. बघते ना मी, 3 पोळ्या खाते. नाही आत्या, 3 नाही 4. वा, वंस, अहो काय हे, वाढीचं वय आहे तिचं आणि आहार केव्हाही चांगलाच असावा. तू घाल अजून तिला पाठीशी. मी काय म्हणते वंस, बाहेर कोणाचा तरी आवाज येतोय, जरा पाहता का कोण आलंय? हो का, बघतेच. आणि तुला अजून काही लागलं तर सांग मला. काय? नाही ग वहिनी, नाहीये ग कोणी बाहेर. आणि हे काय, आता एक पोळी संपवली होतीस ना आणि अजून एक घेतलीस? नाही ग. अहो नाही हो वंस, आधीचीच तर पोळी संपवतीये ती अजून. हिचं हे इथे सागर संगीत चाललंय आणि हिचा नवरा बिचारा जेमतेम 2 पोळ्या ढकलतोय पोटात. नाही आत्या, 2 नाही 1.5च. बाई बाई, काय मेल्या हल्लीच्या मुली तरी. सासरी कसं वागायचं याची रीत नाही, पोच नाही. काय वंस, कशाला उगाच वैतागताय? आता आपला बाळ आहे पहिल्यापासून नाजूक श्रेणीचा, आहे अशक्त. आपल्याला तर माहितीच आहे ना, त्यात ह्या बिचारीचा काय तो दोष? आणि बाळ हा 3 मुलींच्या पाठीवर झालेला मुलगा. तुम्हाला तर माहितीच आहे ना, पार्वती वहिनींनी मुलगा व्हावा म्हणून किती कठोर उपासना केली होती, सूर्योपासना. आणि त्यातच त्यांची प्रकृती किती खालावली, किती त्रास झाला त्यांना बाळांपणात. आपल्याला तर माहितीच आहे ना. ह्याचा बाळवर पण परिणाम होणारच ना, म्हणून तर बाळ अशक्त आहे. आई वडिलांकडून काही गोष्टी न मागता मिळतात त्या या आशा, त्यात हिचा काय दोष? नाही, तू म्हणतेस ते योग्यच आहे ग, पण म्हणून त्याची प्रकृती सुधारावी यासाठी हिने काही केले का प्रयत्न? अहो, आम्ही काही कमी प्रयत्न करतोय का? पण फरक दिसायला वेळ तर लागेल की नाही? हळूहळू दिसेल व्यवस्थित. सासूबाई, मला एकच कळतं, जर का हे एवढा अभ्यास करून ज्ञान मिळवतात, तर प्रयत्न करून, व्यायाम करून आरोग्य का नाही मिळवू शकणार? अगदी खरंय तुझं, पण हे बाळनं नको घ्यायला मनावर. त्याला अभ्यासापलीकडे काही दिसतं? आता सुद्धा स्वारी कुठेतरी वाचनालयातच रममाण झाली असेल, पाहशील तू.
अरे अरे मित्रा, अरे तुला लागलं नाही ना? मला? अरे मी आलो नसतो ना तर शेंगदाणे खलबत्त्यात कुठता तसा कुठला गेला असतास आत्ता. आणि मला काय लागलं विचारतोस? अरे तालमीत तयार झालेलं शरीर आहे. भिंतीला एक ठोसा मारला ना की भगदाड पडतं भिंतीला. दाजी खरे म्हणतात मला. आणि माझी पहिली भेट सगळ्यांच्या लक्षात राहते. काय खरंच पहिली भेट आयुष्यभर लक्षात राहील. दाजी खरे. पण आभारी आहे, तू अगदी वेळेवर आलास. मागावरच होतो ना मी तुझ्या. अरे हो, पहिल्या दिवसापासून बघतोय मी तुला. तुझं डोकं आहे का काय रे? अरे आम्हाला मराठी मधलं काही कळत नाही, तू त्या वर्ड्सवर्थ सरांच्या इंग्लिश कविता पूर्ण करतोस. आणि आज तुझं गणित बघून आमची सगळी बोटं घशात गेली. त्या छत्रे सरांना फार चितपट केलंस रे तू. तो कोणता न्यूटन. न्यूटन जसा आहे ना तसा आमचा आम्हाला बाळ वाटला. अरे अरे हळू जरा. हो हो. काय तुझी शक्ती. न्यूटन जर तालमीत गेला असता ना तर तुझ्यासारखा झाला असता. अरे बापरे, हो का? बरं एक विचारू का? बघ, मला मारामारी तर काही करता येत नाही. छे छे, तुला ते झेपायचंच नाही. पण मला असं विचारायचंय, तू इतका हुशार कसा रे? म्हणजे तू अभ्यास सोडून दुसरं काही करतच नाहीस का? नाही, जसं बहुतेक तू व्यायाम सोडून काहीच करत नाहीस ना तसं. हे घ्या. काय रे? पुणे सार्वजनिक सभा. सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की येत्या सोमवारी आपल्या महाविद्यालयात सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले असून श्री महादेव गोविंद रानडे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वागतार्ह आहे. संस्थापक श्री गणेश वासुदेव जोशी, श्री सदाशिव गोवंडे. या सभेला मात्र गेलंच पाहिजे. विदेशी वस्तूंचा स्वैर वापर हिंदुस्थानी लोकांनी सुरू केल्यामुळे स्वदेशी वस्तूंचा खप कमी होतोय. यंत्र सामर्थ्याने सर्व सोयीचे पदार्थ तयार होतात. आपण ते पदार्थ आवडीने उपभोगतो. पण आपल्या समृद्ध देशात सर्व वस्तू तयार करता येऊ नयेत ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. आपल्याला असे वाटते की आधीपेक्षा आता आपल्या देशाचा कारभार चांगला सुरू आहे, सुरळीत सुरू आहे. पण या घमेंडीत आपण खरे तर असहाय्य झालो आहोत. एकंदरीत दिवसेंदिवस पराधीनपणाची आणि निसत्वपणाची दशा देशास प्राप्त होत आहे. ही अनिष्ट गोष्ट आहे. जोपर्यंत आपण इथल्या वस्तूंचा, स्वदेशी वस्तूंचा आदरपूर्वक वापर करणार नाही तोपर्यंत इथला मजूर स्वतःच्या बळावर उभा राहू शकणार नाही. आणि कितीही ठरवले तरी हे गुलामगिरीचे जोखड आपल्याला सोडवता येणार नाही. अरे बाळ, कसला जोखड आणि काय? अरे ज्या गोष्टी आपल्या नाहीच त्या वापरायच्याच नाहीत ना. सोपं आहे ना. खरंय. आपणच शिस्त लावून घेतली की सगळे प्रश्न आपोआपच सुटतात. पण शिस्त महत्वाची. फक्त शिस्त नाही बाळ, शिस्त आणि निर्धार. आजपर्यंत कधी इतका विचार केलाच नव्हता. कपडे ही खरं तर किती सामान्य वस्तू आहे, पण त्याचा या देशाच्या परावलंबित्वाशी इतका खोल संबंध आहे हे कधी जाणवलंच नव्हतं. अहो काय हे, सदऱ्याला कोणी हात पुसतं का? पंचा आणलाय ना, ही कसली सवय म्हणायची?
अगं विचारात लक्षातच नाही आलं. हे घे. सुदेव, तसंही या सत्र्यांना तिलांजलीच द्यायची आहे ना. तिलांजली कशाला, चांगले तर आहेत. असे का बघताय माझ्याकडे जणू काही मी अनोळखी प्राणी आहे? काय झालं? काय झालं? कसं आहे भामा, आज कुणीतरी भलतच आनंदी होणार आहे बरं का. कुणासाठी तरी विशेष भेट आणलीये. काय काकू, चेष्टा करतेस ना माझी? नाही, थांबा. सबूर, काय आहे हे? फाटला असेल कधीतरी. काकू तू टाके घालून देशील ना? मी आता काय बुवा, तुझ्या धर्मपत्नीची परवानगी असेल तर. परवानगी? ती कशाला? आपण असेच तर वापरत आलोय ना कपडे. हो, पण आता तेच अंगरखे मुठा नदीमध्ये विसर्जित करायचे कायमचे. आणि तसंही हे कापड किती खरखरीत आहे. त्यापेक्षा नवीन छान अंगरखे सदरे शिवून घ्या. अगदी बरोबर बोललीस. अरे तीच तर तुझ्यासाठी भेट आणली आहे. काशा, तुझ्या अंगरक्यासाठी हे नवीन कापड मागवलेलं आहे. हे घे दादा. अहो काका, कशाला विनाकारण खर्च? काय आवश्यकता होती ना? होय तर जणू काही तुझं हे कापड आणण्यासाठी अख्खा वाडाच गहाण ठेवायला लागलाय आम्हाला. हो काका, किती मौसूद कापड आहे. अजिबात आधीसारखे खरखरीत नाहीये. आवडलं ना नक्की? हो तर, अशाच कापडाचे सदरे शिवून घ्यावेत हे मनात होतच माझ्या. पहा, मी म्हणाली होती की नाही की बाळा अगदी आवडेल कापड. कुठून मागवले हे कापड? अरे इथूनच, चोळखणाळीमधून. त्याचेच तर अंगरखे शिवायचे आहेत ना. अरे सध्या किती मागणी आहे या कापडाला. आणि बरं का, विलायतेहून मागवलेलं आहे कापड, टॉप क्लास. अरे अहो काय झालं? तुम्हाला तर आवडलं ना कापड? किती मौसूत आहे, अंगाला टोचणारही नाही. काट्यांचं टोचणं सुसह्य वाटेल इतका या कापडाच्या स्पर्शाने त्रास होतोय मला. बाळ, हे काय वागणं आहे तुझं? अरे आम्ही एवढ्या कौतुकानं तुझ्यासाठी कापड घेऊन आलो. काका, तुम्ही माझ्यासाठी भेट वस्तू आणलीत याबद्दल मी तुमचा ऋणी राहीनच. परंतु विलायती कापड आपल्या घरात येऊ देणार नाही. ही ब्रिटिश सरकारची क्रूर खेळी आहे आणि बळी पडतोय आपण त्याला. आता यात कसली आली आहे क्रूर खेळी? शीबाई, तुम्हाला आमचं कौतुकच नाही. भामे, आपण एखादी गोष्ट विलायतेहून का मागवतो? कारण ती स्वस्त असते, वापरायला सुखकर असते. पण तेव्हाच बेरोजगार झालेला आपल्या मातीतला मजूर, इथला नागरिक असहाय्य झालेला असतो. आणि त्याच्या या अवस्थेला कारणीभूत आपण असतो. आणि हे माहिती असताना मी स्वस्थ कसा बसू? काका, हे असं वागून आपण आपल्याच बांधवांवर अन्याय नाही करत आहोत का? अन्याय? अरे एका अंगरख्याने कसला अन्याय होणार आहे बाळ? काका, हो प्रश्न एका अंगरख्याचा नाहीये. प्रश्न वृत्तीचा आहे. कालपर्यंत हेच कापड मला टोचत होतं, नकोसं वाटत होतं. परंतु आज जे सत्य माझ्या समोर आलंय त्यांनी मला हेच जवळचं वाटतंय. कारण यात माझ्या देशाचा, माझ्या बांधवांचा सन्मान आहे.
काका, हे कापड तुम्ही ज्यांच्याकडून आणलं त्यांना सादर परत करा. विलायती कापड टिळकांच्या वाड्यात येणार नाही. उषक्काले पयं पानं भोजनान्ते पिबेत तक्रम दिनस्यांते पिबेत दुग्धम किम वैद्यस्यम. आज जरा तरी लक्ष गेलं का तुमचं? मामांजी नेहमीपेक्षा कमी जेवले, 4 घास कमी खाल्ले. का? तब्येत ठीक नाहीये का? कशी असेल? इतक्या कौतुकाने त्यांनी तुमच्यासाठी कपडे आणले आणि तुम्ही एका क्षणातच नाकारले. किती वाईट वाटलं असेल त्यांना. माझ्या या वागण्याची हवं तर मी क्षमा मागेन त्यांच्याकडे. पण मुळात नाकाराचं कारणच काय म्हणते मी? अगं भामे, विलायती कापड आहे ते, परदेशाहून आणलंय. माहितीये, किती सुरेख आहे ते. कसं समजावू तुला? त्या कापडाच्या मऊ स्पर्शामागे असलेली आपल्या देशातील मजुरांची बेरोजगारी जास्त टोचेल मला. ते कापड अंगाला लावून आरशासमोर उभा राहीन तेव्हा कदाचित या चेहऱ्यावर आनंद असेल, पण आरशात मात्र मातीशी केलेली प्रतारणाच दिसेल. गोष्ट छोटीच आहे भामे, पण छोट्या गोष्टींनीच बदल घडतो आणि त्यांनीच पुढे क्रांती होते. तुम्ही काय म्हणताय मला काही कळत नाहीये. एकीकडे म्हणता की विलायती गोष्टी वापरायच्या नाही आणि पुस्तकं वापरता त्यांची. ते लग्नात माझ्या काकांकडून विलायत येऊन पुस्तकं मागवून घेतली, तेव्हा नाही का दिसली इथली रडणारी माणसं. भामा, अगं ज्ञान म्हणजे काय कोणा एकाची मालकी असते का? आणि एक सांगतो, आज ज्या गोष्टींसाठी आपण त्या गोऱ्यांवर अवलंबून होत ना, एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपल्याकडचं ज्ञान संपूर्ण जगात पसरेल. विश्वास आहे माझा. आणि हो, काकांची समजूत काढीन मी उद्या नक्की. तू झोप बरं आता. असं कसं? आजचा माझा शिक्षणाचा तास? आज कुठली कविता ऐकवणारात? अहो, आज काय शिकलात ते तरी सांगा. अच्छा, ते होय. अगं, आज गणिताच्या तासाला गंमतच झाली. छत्रे सरांनी एक साधं गणित दिलं सोडवायला. अरे, डोळे आहेत का खाचा? हा, चालताना लक्ष कुठे असतं? नवीन सदरा मळवलाच माझा. ही पुस्तके जमिनीवर पडली याचे अधिक दुःख व्हायला पाहिजे तुला. कपड्याबरोबर बुद्धी देखील मळलेली दिसते तुझी. तुला रे कसला एवढा गर्व? हा, तुझ्या बुद्धीचा? त्या छत्रे सरांनी दिलेलं कठीण गणित काय सोडवलंस? स्वतःच आर्यभट्ट समजतोस वाटतं. मला माझ्या बुद्धीचा गर्व नाही, आपल्याकडील ज्ञानाचा आदर आणि अभिमान आहे, जो तुझ्यात दिसत नाही. तुझी बुद्धी अजून पाळण्यातनं बाहेर आलेली नाही वाटतं. साधी साधी गणित सोडवताना धापा लागतात तुम्हाला. मला कळत नाही, तू नक्की मॅट्रिक तरी उत्तीर्ण झालायस ना रे? तुमचं काय? जावा. टिळक, माझ्या वाकड्यात जाऊ नकोस, नाहीतर मी. कर्वे, एकदाच सांगतो, माझ्याशी वाद घालून पराभूत होण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दे, उपयोगी पडेल तुला. गणित सोडवताना मला धाप लागते काय? आता बघ तुला कशी धाप आणतो ते. घे रे कांदा खा. नको नको. अरे नको काय, खा तू गपचूप. काय होत नाही, कांदा चांगला असतो शरीराला. हा, काय रे चिंतामणी, कशी चालली आहे तुझी स्पर्धेची तयारी? चांगलीच चालू आहे. विजय माझा होईल हे नक्कीच, आणि मला हरवणार इथे कोणी आहे असं मला दिसत नाहीये. हे मात्र तू अगदी योग्य बोललास. चला, म्हणजे समुद्राची सफर तुझ्या नशिबात आहे तर. काय कर्वे, आता कुठली नवीन स्पर्धा आखलीये? काय रे दाजी, तुला काहीच ठाऊक नाही की काय? नाही. अरे,
सांगतो. अरे आपल्या महाविद्यालयाने धावण्याची स्पर्धा आयोजित केली आहे आणि खूप विद्यार्थी जोमाने तयारी करतायत. आणि मी ऐकलं की टिळक सुद्धा जय्यत तयारी करतोय म्हणे. काय रे टिळक, घेतोयस ना भाग? काय रे, तू धावणार आहेस? तर अरे सकाळी धावतच जात होता ना तो वर्गात. मला नसती धावाधाव करण्यात काहीही रस नाही. मी सांगतोय तुम्ही कोणी भाग घेऊ नका. अभ्यास करा, भलं होईल भलं. शांत. अरे अभ्यास काय, तो तर होतच राहील रे. आता मला सांगा, 7 समुद्रापार इंग्लंडला जाण्याची संधी नेहमीच थोडी मिळते. पण तुझ्या नाजूक प्रकृतीला झेपणार नाही ते.